प्रभाग क्रमांक 20 मध्ये माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्या पाठपुराव्यामुळे नागरिकांच्या सेवेसाठी आणखी एक आरोग्यवर्धिनी दाखल। पालकमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन लोकार्पण। प्रभाग क्रमांक 20 हा प्रभाग विकास कामामध्ये सर्व सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रामध्ये सर्वात पुढे असल्याचं सध्या चित्र आहे। या प्रभागात माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मोठमोठी विकास कामे करून आपला प्रभाग हा विकासमय केलाय। त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना सर्व सोयी सुविधा मिळत आहेत। त्यांनी प्रभागाचा एवढा कायापालट केलाय की दुसऱ्या प्रभागातील नागरिक देखील या प्रभागाचे नाव काढतात। त्यांनी निवडून आल्यानंतर पहिल्यांदा नागरिकांच्या आरोग्यासाठी आरोग्य केंद्र 10 हे हॉस्पिटल तयार केले। या हॉस्पिटलचा कोरोना काळात मोठा फायदा झाला, पण प्रभागातील कृष्णा घाट गावठाण भागातील नागरिकांना हे आरोग्य केंद्र 10 खूप दूर होत असल्याने नागरिकांनी माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांना सांगितल्याने त्यांनी लगेच सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकामधून आरोग्यवर्धिनी मंजूर होण्यासाठी योगेंद्र थोरात यांनी धडपड करण्यास सुरुवात केली। आरोग्यवर्धिनी मंजूर झाली, पण बांधण्यासाठी जागा नसल्याने महापालिकाच्या जीवन प्राधिकरणाच्या जागेत ही आरोग्यवर्धिनी उभारण्यात आली। या आरोग्यवर्धिनीचं काम पूर्ण होऊन पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले। या आरोग्यवर्धिनी झाल्याने कृष्णा घाट गावठाण भागातील नागरिकांची चांगली सोय होणार आहे। तर आरोग्यवर्धिनीचे उद्घाटन होण्याआधीच कृष्णा काठावरील एका आजीने या आरोग्यवर्धिनीचा लाभ घेतला। त्यामुळे येथील नागरिकांनी आरोग्यवर्धिनी बांधून दिल्याने नगरसेवक योगेंद्र थोरात यांचे भरभरून कौतुक केले। तर योगेंद्र थोरात यांनी माझ्या हातून एक चांगले काम झाल्याने आनंद व्यक्त केला। 2019 साली प्रभागात श्रावणी पार्कच्या ठिकाणी UPSC नंबर 10 काढली। खूप चांगला त्याचा वापर प्रभागातल्या लोकांना मिळायला लागला। मात्र कृष्णा घाट हे थोडं बाजूला असल्यामुळे लोकांची मागणी होती की इथे एक दवाखाना व्हावा। शाळा ऑलरेडी इथं आहे, मात्र दवाखाना होत असताना सरकारी जागा लागते आणि घाटावर कुठं पण ओपन स्पेस किंवा सरकारी जागा नव्हती। जीवन प्राधिकरणचे एक पडकी खोली होती, त्याची मागणी आम्ही केली आणि तत्कालीन आयुक्त कापडणे साहेब असतील त्यांच्याकडनं हा दवाखाना आरोग्यवर्धिनी मंजूर केला आणि आज 15 ऑगस्ट रोजी माननीय खाडे साहेबांच्या हस्ते ऑनलाईन 11 अशा दवाखान्यांचं उद्घाटन होत आहे। मला आनंद आहे की घाटावर ही आरोग्याची सेवा नव्हती, ही चालू झालेली आहे। तत्कालीन आयुक्त, आत्ताचे आयुक्त माननीय खाडे साहेब या सगळ्यांचा मी आभार मानतो।